शरदचंद्रजी पवार उर्दू शाळेत महिलांना शिक्षणाची दारे खुली करणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी। निलंगा शहरातील शरदचंद्रजी पवार उर्दू प्राथमिक शाळेमध्ये आज शनिवारी सकाळी महाराष्ट्राचे भूषण पहिल्या महिला शिक्षिका तसेच महिलांना शिक्षणाची दारे खुली करून स्त्री शिक्षणाचा पाया रचणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। सावित्रीबाई फुले यांचा पोशाख परिधान केलेल्या मिसबा शेख या विद्यार्थिनीच्या हस्ते पुष्प अर्पण करून सावित्रीबाईंना अभिवादन करण्यात आलं व त्यानंतर विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर प्रकाश टाकत आपले मनोगत व्यक्त करत त्यांच्या कार्याला उजाळा दिला। यानंतर शिक्षकांनीही विद्यार्थ्यांना सावित्रीबाई फुले व क्रांतीज्योती महात्मा ज्योतिबा फुले यांच्या शिक्षणाविषयी केलेलं कार्य, बालविवाह विरुद्ध आवाज उठवणारे विषयी मार्गदर्शन केलं। सावित्री नसती तर सावित्रीच्या लेकी आज शिक्षण घेत नसत्या, स्त्रियांसाठी शिक्षणाची दारे खुलीच झाली नसती। पुरुषप्रधान संस्कृतीत त्या काळी अनेक अपमान सहन करत सावित्रीबाई फुले यांनी महिलांसाठी जे शैक्षणिक कार्य केलं त्याची इतिहासात सुवर्ण अक्षरांनी नोंद झाली आणि आज प्रत्येक क्षेत्रात महिलाही पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून कार्य करीत असल्याचे आपणास दिसते। स्त्री शिक्षणाचा पाया असणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन। यावेळी मुख्याध्यापिका AS रिझवी, शिक्षक जावेद मुजावर, वहिदा बाजी, सबिया बाजी, शाहीन बाजी सह विद्यार्थ्यांच्या उपस्थितीमध्ये सामूहिक अभिवादन करण्यात आलं। क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल मिसबाह शेख हिने मांडलेले शब्दांकन। सर्वांना माझा नमस्कार। आजचे कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहिलेत जमलेल्या माझ्या विद्यार्थी मित्रांनो, मी आज सावित्रीबाई फुले यांचा विषय 2 शब्द सांगणार आहे, तरी शांत चित्ताने ऐकून घ्यावे ही विनंती। सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला। एवढे मी माझी भाषण संपत करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। खूप छान, क्लॅप, बहुत बढ़िया।